हो मला चापा दाखव. हे बाळ आलं या चापा विकाय. कितीला म्हटलास? 20 रुपयाला 10. 20 रुपयाला 10 चापा आहेत बरं का. घेऊया आपण. 5 बरोबर ना. 6 7 8 येते बरं काय एक दोन येते. 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पैसा थँक्यू. हा दे. चापे ठेवायचे चाललेत बघा. काय वाश येतोय. चाप्याचं झाड मोठं असतं नाही तर खरं मी लावलं असतं एखादं, पण झाड लय मोठं असतं ते. भारीच. आज दिवसभर घरात सुगंध सुगंध. लाईट लावली नाही बघा घरातली. कसं वाटतंय. महाराजांची फ्रेम कधी तुम्ही आणणार आहे बनवून? गुड मॉर्निंग. तर आले बघा गुन्नूला आत्ता शाळेत सोडून. आता काम उरकायचे. शाळेत सोडून म्हणजे आल्यानंतर जरा व्हिडिओ बनवलाय बघा मी. चाफ्याची फुलं घेतलेत. एक मुलगा आलेला आज. 20 रुपयाला 10. छान आहे ती फुलं. उरकायचे जरा काम. काम म्हणजे कपडे धुवायचे ते. कपडे म्हणजे ते पेटीच्या ड्रेसचा लय कुटाणा झालाय. अहो पहिलं कसं होतं सोमवारी आणि गुरुवारी असायचा पेटी, पण आता सोमवार आणि बुधवार ठेवला आणि पेटीचा ड्रेस जाड असते तर सुकनात. मग ते लवकर धुवून लवकर टाकलं तर सुकते ते. त्यात पण रात्रीचं आत घ्यायचं फॅनच्या खाली. मग हे एसीची पाईप आहे ना आपली त्याच्यावर टाकायचे तर म्हणजे ह्या पडद्याची, मग ते सुकते. त्याच्यामुळे ते कपडे लवकर धुवायला लागते ते. नाहीतर पहिलं नव्हतं एवढं टेन्शन येत. सोमवार आणि गुरुवार होतं गेल्या वर्षी. त्याच्या गेल्या वर्षी मंगळवार आणि शुक्रवार होतं. हां, आणि यंदाची काय केलं आहे काय कळना. त्यात मिटिंगला गेलं की बोलायचं लक्षात राहिना झालं की आपल्याला बोलायचे असं होतंय. त्याच्यामुळे ते आता झालं किती राहिलं तर दिवाळी तरी अजून भरपूर दिवस आहेत. नाही ते म्हणणार सुकते ती तरी नशीब. पेटीचा व्हाईट शूज असतो का नाही तो ती पावसाळ्यामुळं हे करते ती. काय करते ती नका घालू ब्लॅक शूज घाला. ती दिवाळीनंतर मग व्हाईट शूज तर पोरं ती व्हाईट आहे का ब्लॅक आहे ते कळत नाही तर कलर शूजचं असं. अंगठ्या काढून टाकले ते. त्रास होतोय अंगठ्यांचा. ते वडं बनवलं का शाबूचं म्हणजे मी सारखं काढूनच टाकते आदनंमधनं. सवय नाही लय मला. कधी घालतं कधी नाही. तर आता जाते कपडे धुवून घेते. सुकायचे नाही त्याचा ड्रेस सुकायचा नाही. बाकीच्या कपड्यांचं एवढं टेन्शन येत नाही. पेटीचा ड्रेस का नाही लय जाड ती 20 असं डबल करून पिळायचं नाही. सिंगल करून पिळला तर ते सुकतं. तर आता जाते. त्यात मशीन कसं मशीन जास्त कपडे असली तरच लावते नाही तर कपडे मी मशीनला लय लावतच नाही. आता उद्या गुणूचा पप्पा घरी असणार आहेत. उद्या लावणार आहे जरा मशीनच. तर आता जाते कपडे धुवायला. बघा गुणूला घेऊन एवढं मरणाचं गरम होतं. हे बघा घाला कपडे चला. गुणूचे पप्पा आत्ताच गेले. लय बाया गरमी नको होते नाही का. आता पाऊस काळ कमी पडल्यामुळे आता उन्हाळा अवघड आहे. आता पावसाचं गेलंच की दिवस. आता उन्हाळी पाऊस पडला तर पडला. गणपती परत दुर्गादेवी नाही का. दुर्गादेवीला पाऊसच येणार. मी बोलतोय वय कोणी बोलतोय दुर्गादेवीला पाऊसच येणार आहे. मी बोलतोय म्हणलाय ते आता. नाही लय हालत बाहेर ना आलं की पहिलं हे बघा हे शर्ट केलाय.
आहे ना गुन्हा इथे ठेव ए हिरो. तरी शाळा जवळ आहे म्हणून बरं आहे. एक्झाम जेवण भाई आता इंग्लिश खूपच शिकवलंय. कधी इंग्लिश शिकवले आजच. होय का? नवीन चॅप्टर. मग आज आता तोच करायचा. नाही मग अजिबात नाही. मग काय करणार आहे? मी हा दर्शनचा चॅप्टर. कुठला? दर्शन ती कुठला सब्जेक्ट आहे? इंग्लिश. मग असं बोल की जसं शिकवताल तसं आता करायला चालूच करायचं, कारण परत गणपती नंतर लगेच एक्झाम असते मला. मम्मा खलं मी दर्शनची करू का? खलो नाही, दुर्गादेवी नंतर एक्झाम दिवाळीच्या आधी असते ना. मम्मा हा? खलं मी खालो ना काय दर्शनचं. करा की आ केला असणार आहे. आ. बघितलं का कसा उल्लू बनवतोय. हा केलेलं मला म्हणतोय खरंच करू का? हुशार. बघू दाखव इंग्लिशची नोटबुक दाखव मला, बघू दे किती बाबा शिकवलं. किती भाई 9-8% आन्सर आहे. मॅथचं शिकवलं का काय? मॅथचं शिकवलंय? नाही. बघू इंग्लिशचं दाखवा. बोलूच नको बोलूच नको म्हणतंय बघा. बघा एवढं बघू दाखवा शिकवलं. आम्हाला. बघा आय आय. तुम्ही फक्त बघा फक्त आता तुम्ही गुणू म्हणतात आहे बघा. हे ओ बघ एक बघ. हँडरायटिंग सुंदर काढली पंड्या बरं का. हा शिकवला का? इझी आहे की रे गुन्ह्या. किती 2 लाईनीचं तर क्वेश्चन आन्सर आहे. लाईनी, तर हे काय हे आहे? काय आहे? हे कुठलं आहे? काय आहे? हे मी बोललेलं पिक्चर चिपकू असं इथं. हा मग कधी चिपकवायचं? मी किती वेळ बोललोय मला हे पिक्चर पाहिजे पिक्चर कशाचं पाहिजे तर पण मॅथ्स आणि इंग्लिश म्हणजे? माझी अरे तसं नाही, म्हणजे कशाचं नक्की पिक्चर कळाय नको आहे मम्मीला का? कशाचं बी बॅनर करतो तर आणून. ते ह्याच्या पिक्चर. हा त्या क्ले बघितलं का? म्हणून देत नाही मी क्ले बी ह्याला काय सुद्धा. तुम्हाला नाही माहिती. दाखव. हे वाले पिक्चर्स हे आणायचे होय. ते आता मग काय केलं पाहिजे आपल्याला यूट्यूबवरनं? अरे ही फार्मरचं दिसतंय गुन्ह्या. शेतकरी आपण. हा ही खत टाकते तर ह्या मावशी भात बडावते ते. ही काय करतंय कळना. इथं पेरणी चालली या. नाही इथं कोळापणी, इथं पेरणी. इथं बघा ज्वारी काढते ते का काय. इथं पाणी घाला हे. आणि इथं बघ इथं ते घेऊन चाललेत गुन्हे. गोण्या घेऊन चाललेत. ही पिक्चर चिपकावायचे इथं का? हो. ओके. हा हे आता हे पण आलंय का? बैल पोला झाला की आपला परवाच म्हणते या ह्या महिन्यात. बघा की बैल पोळा आपला महाराष्ट्रातला झाला, बाहेरचा नाही माहित मला. बेंदूर त्याला काय बोलतात मराठीत? बेंदूर. हा मधला दरवाजा लावा कृपा करा. आमच्या वेसी लावला आहे. या वडून घ्या. आधी मॅगी बनवणार इंग्लिशचं करायला घ्या हळूहळू. बाबा रोजच्या रोज केलं की आपलं बघा आता हे. लयच गप्पा गोष्टी झाल्या काय आज? गप्पा. थांब मम्मा नॉल्टनला काय बोलतात? कशाला? नॉल्टनला काय बोलतात मराठीत? नर्टन म्हणजे काय असतंय? तृणावल म्हणजे काय असतं? नाही बाबा मला माहित. पप्पा असले विचारायचं. गवत. गवत होय. तृणावल. ओके. आणि नॉल्टन म्हणजे नाच. नाही बाबा माहित. रम्य म्हणजे रेनबो म्हणजे इंद्रधनुष. होय का? अच्छा. गेले आता दाखवते वाटतं बघा ही मला. मराठीची टेक्स्टबुक. मराठीचं पण शिकवलं होय? नाही तुला वाटलं मला तिचं शिकवून जीवन आहे. मुंगी टाई नाही. हे बघ अच्छा. हे बघ हे बघ. नर्तन. अजून काय तर होतं. काय नर्तन? हे बघ ना
हे बघ किती हे पण लिहिले. नर्तन वय बघू थांब रे सर. आईला नर्तन म्हणजे काय आहे? रम्य विजेचे नर्तन, शोधून निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान. दिसते का पावकुटे लम्य विजेचे नर्तन. आईला नाही कळ ना बाई. कुणाला कळतंय का सांगा बरं. थांबा थांबा, ही काय आहे नर्तन? मराठी असून मला कळ ना. रम्य विजेचे नृत्य. तृणावल काय आता? तृणावल म्हणजे तृणावर नाही बाबा, काय नाही आपल्याला हे तुला तृणावर. पाहिजे ना आन्सर याच्यात? हे बघ हा. किती लिहिलंय. काय आहे? हे बघ, कहाणी, गोष्ट, संगत, सोबत, गुज गोष्टी, गप्पा गोष्टी, म्हटल्या गोष्टी, निचला झाडा, तृण, गवत, नर्तन, नाच. अच्छा बघितलं का, असा विषय आहे यो. ओ मराठी मीडियम असून काय उपयोग आहे बघा. नाही पण मी पहिल्यांदा खरंच म्हणजे मराठी उगा म्हणत नाहीत, सगळ्यात मराठी अवघड आहे ती आज कळायला लागले बघा. डेंजर आहे ना. गुन्हे हसते. येडं कुठलं. या जेवायला सगळेजण पोळ्या आहेत बघा. कारण मी रात्री काय उपवास नुसता भात थोडा खाल्लेला. तुमच्या पप्पानी काल सकाळी रात्री ते म्हटले मला पोळ्या नको, कारण 12-12:30 वाजता आल्यानंतर पोळ्या खाऊन ते पुरं ॲसिडिटी होती ना. मग पुरण राहिलेलं आज परत पोळ्या केल्या. आज आता मंगळवार आहे ना गुरुच्या बाप्पांचा, तर ते म्हणले मी करणार होतं खरं चपा बिपाती काहीतरी, पण ते म्हणलं पोळ्याच कर. आमटी छान झाली. पोळीचा घास आणि नंतर आमटीचा घोल. तर या मग सगळेजण जेवायला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. गुणी माझी व्हिडिओ बनवते, त्याला पण जेवायचे अजून खरं.